ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता चैतन्यने अर्जुनसाठी फक्त तुझे प्रेम हवे आहे असे सायलीला सांगतात. सायली ही रागावलेली असते. ते बघून हात जोडत चैतन्य म्हणतो की नाही नाही सायली वहिनी, असं काही करू नकोस. चैतन्य म्हणतो की प्लीज सायली वहिनी, मी तुला काही असं सांगितलंच नाही, असाच तू विचार कर. आणि चैतन्याचे काही एक नाही ऐकता सायली तेथून निघून जाते. तर चैतन्याला मोठा धक्का बसतो. तेवढ्या सायली ही चैतन्य सर काय झालं, कसला विचार करताय असं आता बोलते. तेव्हा लगेचच चैतन्य हा भानावर येतो आणि हा सगळा आपला भास असल्याचे चैतन्याच्या लक्षात येते. सायली म्हणते चैतन्य सर तुम्ही सांगत होता ना अर्जुन सरांना काय गिफ्ट द्यावे. चैतन्याच्या कपाळावर घाम आलेला असतो. तो पुसत चैतन्य विचार करतो की मी जर अर्जुनच्या खरंच फिलिंग सांगितल्या तर काय होईल. सायली म्हणते की जर उशीर झाला तर अर्जुन सर माझ्यावरच चिडतील. तेव्हा सांगा ना तुमच्या डोक्यात काही फिलिंग्ज आणि आयडिया आहेत का. चैतन्य म्हणतो की अगं सायली, कुठली जरी गोष्ट तू त्याला दिली ना तर त्याला आनंदच होईल. चैतन्य म्हणतो की सायली तू अशा माणसाला विचारते ज्याला काहीच इंटरेस्ट नाही आहे. तर सायली म्हणते की चैतन्य सर काहीतरी विचार करा ना, तुम्हाला सुचेल. चैतन्य म्हणतो आता काय विचार करू, याच्यापेक्षा कोर्टात जाऊन केस लढवणं सोपं आहे. विचार करून चैतन्य म्हणतो की सायली तू असं काही नाही करत. तू अर्जुनला एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन जा आणि त्याच्यासाठी कॅन्डल लाईट डिनर डेट अरेंज कर. सायली म्हणते की अहो ते कॅन्डल लाईट डिनर डेट करायला आम्ही काही खरे नवरा बायको नाहीत ना. चैतन्य म्हणतो कॅन्डल लाईट डिनर फक्त खरेच नवरा बायको करतात का, आणि तुझा हेतू सुद्धा वेगळा असेल ना. चैतन्य म्हणतो कॅन्डल लाईट डिनर हीच एक मस्त आयडिया आहे आणि अर्जुनने त्याच्या आयुष्यात असा एक्सपिरियन्स कधीही केलेला नाही आहे. चैतन्य म्हणतो सायली तू त्याच्यासाठी एकदम भन्नाट असं डेकोरेशन कर, त्याला ते फार आवडेल. तर सायली खुश होते आणि खुश होऊन चैतन्याचे आभार मानत सायली म्हणते ठीक आहे सर, मी आता तसंच करते, आणि सायली निघून जाते. गेल्यावर सुटकेचा श्वास सोडत चैतन्य म्हणतो की देवा, असे मला अचानक तू धक्के देऊ नकोस. मी जर अर्जुनचं सर्व काही सायलीला खरं सांगितलं असतं तर आज पूर्ण अर्जुनची वाट लागली असती. इकडे आता अर्जुन त्याच्या कारमधून तर तिकडून रविराज दुसऱ्या त्याच्या कारमधून समोरासमोर येतात. एकमेकांच्या समोर येत रविराज म्हणतो की पुन्हा पुन्हा असं माझ्या रस्त्यात समोर का येतोस. तर अर्जुन म्हणतो की ॲडव्होकेट रविराज किल्लेदार, मी नाही तर तुम्हीच माझ्या समोर येत आहेत. तर अर्जुन म्हणतो की वाटेत आडवे जाण्याची सवय तुमच्या मुलीला आहे म्हणून तर ती परत परत आमच्या घरी येते. तर लगेच रविराज म्हणतो की तू पाठवलेले फोटो बघितलेत मी, पण माझ्या मुलीवर पूर्ण विश्वास आहे. तेव्हा तू पाठवलेल्या चुगल्याने माझ्यावरती काही परिणाम होणार नाही. अर्जुन म्हणतो की चुगल्या नाही, मी तर तुम्हाला फक्त एक खरी फॅक्ट दाखवून दिली. तुम्ही तन्वीला आमच्या घरी येण्याची अडवणूक केली असताना देखील तन्वी काही ना काही कारण सांगून आमच्या घरी ही येतेच. अर्जुन म्हणतो की जेव्हा जेव्हा ती आमच्या घरी येते ना तेव्हा ती आमच्या घरात आग लावते. ऐकून रविराज म्हणतो की अर्जुन तू माझ्या मुलीबद्दल बोलतोय हे विसरू नकोस. रविराज म्हणतो की आग लावण्याचा प्रयत्न तर तू करतोयस अर्जुन, मला पुरावे दाखवून आमच्यामध्ये विश्वासघात आणून तू सुभेदार आणि किल्लेदार यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतोय. तर अर्जुन म्हणतो की तुम्ही अजूनही तुमच्या मुलीला पाठीशी घालताय, तिचं वागणं तुम्हाला दिसत नाहीये. अर्जुन म्हणतो की मी ज्या रविराज किल्लेदाराला ओळखत होतो तो हा रविराज किल्लेदार नाही. तर रविराज म्हणतो की तो रविराज किल्लेदार कधीच मेलाय. रविराज म्हणतो की तुझ्या कुटुंबाला जो रविराज आपलंसं मानायचा, तुझ्या सगळ्या चुका पोटात घालायच्या, तो रविराज केव्हाच मेलाय. त्या दिवशी तू त्या मुलीला लग्न करून घरी घेऊन आलास ना तेव्हाच तो संपला होता. अर्जुन म्हणतो ते तर मला दिसतंयच, कारण जर तो रविराज किल्लेदार जिवंत असता तर त्याची पोरगी किती खोटं बोलती ना हे त्याला आज दिसलं असतं. आमच्या घरात काय काय कटकारस्थानं करते ना हे सुद्धा कळलं असतं, आणि त्याला हे सुद्धा कळलं असतं की तिने आयुष्यात किती जरी चांगला वागण्याचा प्रयत्न केला तर ते कधीच सुधरू शकत नाही आणि कधीच ती कुणाची चांगली बायको होऊ शकत नाही. रविराज म्हणतो की अगोदरच माझ्या मुलीने खूप काही सोचलं, तेव्हा आता हे घाव घालण्याचे बंद कर अर्जुन. अर्जुन म्हणतो की तुमच्या मुलीला व्यवस्थित सांगा, आमच्या घरी जर यायचं असेल तर पूर्ण आजीला भेटून सरळ निघायचं, आणि एवढा मेसेज तुमच्या मुलीला नक्की द्या असे सांगून अर्जुन तेथून निघून जातो. तर रविराजला मोठा धक्का बसलेला असतो. इकडे आता सायली तिच्या बेडरूममध्ये असताना विमल तिथे येते. विमल म्हणते की सायली ताई मला कशाला बोलावलं. सायली म्हणते काही नाही गं, मी गप्पा मारायला बोलावलं. तर इकडे तिकडे बघत विमल म्हणते की गप्पा तर आपण किचनमध्येही मारतो, मग असे बेडरूममध्ये का बोलावलं. विमल म्हणते की माझ्याकडून काही काम करायचं राहून गेलंय का. तर विमलला बसवत सायली म्हणते नाही नाही असं काही नाहीये. सायली म्हणते की अहो
कॅन्डल लाईट डिनर काय असतं तुम्हाला माहिती आहे का? हसतच विमल म्हणते की मला ते माहिती आहे, पण तुमच्या डोक्यात हे प्रकरण कसं आलं? सायली म्हणते की अहो मला फक्त तुमच्या अर्जुन दादासाठी हे करायचंय. तर हसतच विमल म्हणते की मला फक्त एवढंच माहीत आहे की सर्वत्र काळोख असतं आणि फक्त जेवणाच्या ठिकाणी कॅन्डल ठेवलेले असतात आणि त्यामध्ये तो कॅन्डल लाईट डिनरचा दोघेही आनंद घेतात. सायली म्हणते की विमल काळोखात कसं जेवायचंय? आश्रमात जर लाईट गेली तर आम्ही जेवण करायचं थांबायचो, मुंगी कचरा पोटात जाईल म्हणून. मग आता काळोखात कसं जेवायचं या कॅन्डल लाईट डिनरमध्ये? विमल म्हणते तसं नाही सायली ताई, नवरा बायको जेवायला बसतात ना तेव्हा सर्वत्र काळोख आणि फक्त जेवणाच्या ठिकाणी मेणबत्ती. त्यानंतर प्रेमाने एकमेकांकडे बघत ते असे जेवतात, छानपैकी हातात हात घालून एकमेकांकडे बघू लागतात. असे आता विमल प्रेमाने हाताच्या खुणा करून सायलीला सांगू लागते, तुमचे अर्जुन दादाला आवडलेल ना म्हणून मला हे सर्व करायचंय. तर विमल म्हणते अर्जुन दादा खूप खुश होतील. विमल हसतच म्हणते की मी तुम्हाला यामध्ये मदत करील. सायली ताई तुम्ही हसताय काय? तो तुमचा हक्काचा नवरा आहे. विमल म्हणते की तुमच्या या मेणबत्तीच्या जेवणासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा, ऑल द बेस्ट म्हणून आता विमल तेथून निघून जाते. तेव्हा आता सायली खूप साऱ्या कॅन्डल्स घेऊन तिच्या बेडरूममध्ये येते आणि सगळीकडे त्या कॅन्डल्स ठेवते. नंतर जेवणाचा टेबल सजवून त्या टेबलवर सुद्धा आता सायलीने कॅन्डल ठेवलेले असतात. त्यानंतर सायली म्हणते की दिव्या आई माझ्या सगळा प्लॅन एकदम सक्सेसफुल कर. तर आता इकडे संध्याकाळी कल्पना सोबत प्रताप सर्वजण जेवायला बसलेले असतात. कल्पना म्हणते की सायली तू सुद्धा बस जेवायला. तर लगेचच सायली म्हणते की नाही मला नाही जेवायचं. कल्पना म्हणते का ग सायली? तर पटकन विमल ही कल्पनाकडे बघत म्हणते की पोटात दुखतंय ना त्यांच्या. विमल म्हणते की त्यानंतर मी त्यांना दूध भात कालवून देईल. कल्पना म्हणते का पोटात दुखतंय ग सायली? तेवढ्यात अर्जुन तिथे येतो. तर अर्जुन म्हणतो की आज कॉन्फरन्स मीटिंग खूप काही सारं होतं डॅड, तेव्हा आज मला जोराची भूक लागली बरं का. अर्जुन म्हणतो बायको चल वाढ बरं मला जेवायला. तर सायली म्हणते की तुम्ही आधी फ्रेश होऊन हात वगैरे धुवून वरून जाऊन या बरं. तर अर्जुन म्हणतो की हातच धुवायचे ना, इथेच धुतो मी. तेच अर्जुन हा जेवायला बसतो तेव्हा विमल म्हणते की अर्जुन दादा तुम्हाला खूप भूक लागली ना तेव्हा तुम्ही वरती जा, मी तुम्हाला वरच जेवायला आणून देईल. तर अर्जुन म्हणतो की अगं आता इथे बसलोय तर इथे दे ना मला जेवायला. अस्मिता म्हणते की आम्ही सर्वजण इथे असताना अर्जुन वर जाऊन का जेवेन? अर्जुन म्हणतो बरोबर आहे अस्मिताचं. तर लगेच सायली म्हणते की अहो ऑफिसमधून आल्या आल्या असं कोणी जेवायला बसतं का? जा बरोबर जाऊन आंघोळ करून या. विमल म्हणते की अहो अर्जुन दादा तुमचा फोन वाजतोय, वरती जाऊन कामाचं बोलून मग या. अर्जुन म्हणतो की मी आत्ताच ऑफिसमधून आलोय आणि माझा फोन हे बघ माझ्याकडेच आहे. तर आता सायली आणि विमलचा मोठा डिसमूड होत असतो. प्रताप म्हणतो की वर काही आहे का? हे काय चाललंय? तर कल्पना म्हणते काय चाललंय सायली हे? तेव्हा लगेचच न राहून सायली म्हणते मला ना सरप्राईज द्यायचंय. तर लगेच अर्जुन आणि कल्पना खूप खुश झालेले असतात आणि अस्मिता प्रताप डोळे मोठे करून त्यांच्याकडे बघू लागतात. कल्पना लगेचच अर्जुनला म्हणते की अरे इथे का बसलाय, जा वर निघून जा. पटकन उठून उभा राहत अर्जुन म्हणतो की मी कुठे म्हणालोय मला आत्ता जेवायचंय, सरप्राईज मिळेल नंतर मी जेवण. कल्पना म्हणते सायली तू सुद्धा जा आणि लगेच अर्जुन सायलीला धरून तेथून वर निघून जातो. तर अस्मिता म्हणते काय चाललाय यांचा रोमांस कोण जाणे, आता अजून काय काय बघायला मिळणार. तर इकडे प्रताप म्हणतो अश्विन अजून नाही आला. तर कल्पना म्हणते त्याला काम असल. तर आता इकडे हॉस्पिटलमध्ये अश्विनने त्याच्या गर्लफ्रेंडला फोन केलेला असतो. तर त्याची गर्लफ्रेंड त्याला खूप बोलत असते. अश्विन म्हणतो की अगं मी 3 महिने तुला फोन केला नाही, पण तुझी माझ्याकडे काय व्हॅल्यू आहे ना ते मला चांगलंच ठाऊक आहे. अश्विन म्हणतो की रिया मला माहिती आहे, पण तू त्याला फोन देऊ नकोस आणि असं करूही नकोस रिया. तर अश्विन म्हणतो की प्लीज तुम्ही रियाला फोन द्या, तुमचं रियासोबत लग्न झालंय मला माहिती आहे, पण माझं तिच्यावरती अगोदरपासून प्रेम होतं आणि आम्ही लग्नसुद्धा करणार होतो, पण तुम्ही प्लीज तिला फोन द्या. असं आता अश्विन काकुळतीला येऊन रियाच्या नवऱ्यासोबत बोलत असतो. तर लगेचच रियाचा नवरा फोन कट करतो आणि ते बघून लगेचच अश्विन मोठमोठ्याने हॉस्पिटलमध्ये रडू लागतो. अश्विनला मोठा धक्का बसलेला असतो आणि अश्विनच्या प्रेमाचा आता अंत झालेला असतो. त्याच वेळेस आता इकडे सायली ही अर्जुनला हाताला धरून बेडरूममध्ये घेऊन येते. तर आता अर्जुन खूप खुश असतो आणि लगेचच अर्जुन म्हणतो की सायली सांग ना आता काय सरप्राईज आहे. आणि तिथे सर्वत्र अर्जुन अंधार बघतो. अर्जुन म्हणतो हे काय इथे तर अंधार, थांबा मी लाईट लावतो. तर लगेच अर्जुन हा अडखळतो. तेव्हा सायली म्हणते की एका जागेवर गुपचूप उभा राहा
आणि अर्जुन हा आता गप्प उभा राहतो आणि त्यानंतर सायली ही एक एक मेणबत्ती पेटवते. तेव्हा तो सर्व प्रेमाचा नजारा बघून आणि कॅन्डलची डिनर डेट बघून अर्जुन हा खूप खुश झालेला असतो आणि प्रेमाने अर्जुन हा सायलीसोबत डिनर डेट करतो. त्याच वेळेस खाली दरवाजा उघडून काहीतरी पडल्याचा मोठा आवाज होतो. तर अर्जुन म्हणतो की काय झालं, कसला आवाज आला. तर अर्जुन आणि सायली बाहेर येतात. तर दरवाजा उघडून अश्विन हा खूप दारू पिऊन येऊन खाली पडलेला असतो. तेवढ्यात अर्जुन हा पळतच येत खाली अश्विनला उठवतो आणि म्हणतो की अश्विन, तू घरात पूर्णाजी आणि सर्वजण असताना दारू पिऊन आलास. तेवढ्यात अर्जुनला लोटत अश्विन म्हणतो मी दारू पिऊन येईल नाहीतर काहीही करील. तर तेवढ्यात पूर्णाजी, प्रताप सर्वजण तिथे आलेले असतात आणि अश्विनला दारू पिऊन आल्याचे बघतात जोराने प्रताप अश्विनच्या कानाखाली मारतो. ते बघून आता सर्वांना मोठा धक्का बसतो. तर पूर्णाजी तोंडाला हातच लावते. अश्विनच्या आता त्या भयानक वागण्याने सर्वांना मोठा धक्का बसलेला असतो. तर आता अश्विनच्या प्रेमाचा खेळ खल्लास होऊन अश्विनने खूप टेन्शन घेऊन दारू पिलेली असते आणि आता अश्विनला सायली कशी त्याच्यातून बाहेर काढते आणि आता खरे सत्य पूर्णाजी समोर येऊन सायलीची कशी सुभेदारांची नाच सून होते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब